बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी सभापती. प्रकरण 8. समाज कल्याण अधिकाऱ्यांनी टेबलावरची पत्रिका आवरून घेतली आणि तडक सभापती साहेबांकडे गेले. सगळा वृत्तांत सांगितला. दहीगावी उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बाबासाहेबांच्या फोटोला हार घातलेला. भीमनगरमधल्या कार्यक्रमाचा खर्च ग्रामपंचायतीने सोसलेला. गेल्या जत्रेच्या वेळा झालेल्या गोंधळामुळे गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित केलेला. त्यात जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा. सकाळपासनं एक एक अधिकारी दही गावाकडे येऊ लागला. समाज कल्याण खात्याचे सगळ्यांच्या अगोदर जीप कार आली. समाज कल्याण अधिकारी आणि 2-4 इतर माणसं आली. पंचायत ऑफिसमध्ये बसून कार्यक्रम व्यवस्थेचं बघितलं. ग्रामपंचायत ऑफिस पुढच्या पटांगणात सभेचा कार्यक्रम होणार होता. दुपारी स्वतः सभापती हजर झाले. तेव्हा सरपंच, उपसरपंच आदींनी त्यांचं स्वागत केलं. राम राम साहेब. राम राम. कुठंपर्यंत आली तयारी? फक्त अध्यक्ष साहेब याचा खोळंबा आहे, बाकी सगळं ओके. सरपंचांनी सलामी तर छान दिली. तसे सगळे गावकरी खो खो करून हसले. सभापतींनाही हसू आलं. बरं, सहभोजनाचं कुठं ठरलंय? सभापती साहेब, ते काही विचारणं झालंय. आमच्या गावाला आपल्या सगळ्यांचे पाय लागले, हेच किती मोठं भाग्य. सरपंचाने हात जोडीत म्हटलं. त्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी हळदी कुंकू, मिरवणुकीचं आणि सभेबाबतचं व्यवस्थित सांगितलं. अगोदर येऊन काय केलं असं साहेबांनी म्हणायला नको, म्हणून त्याची काळजी घेत समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितलं तसं सभापतींनी मान डोलावली. बरोबर 5 वाजता विशेष अध्यक्षांची गाडी आली. ही गर्दी जमलेली. गावकऱ्यांनी अध्यक्षांच्या नावाने जय जयकार केला. आबासाहेबांचा विजय असो. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बँड वाजत होता. सनई सुरांचा गोंधळ मध्येच असायचा. तेरखेड्याचे तोटे आणि भुईनळे आणलेले होते. त्यांचा धूमधडाका सुरू झाला. अध्यक्ष साहेब पाय उतार झाले. त्यांच्या मागोमाग CO साहेब, उपाध्यक्ष, डेप्युटी CO, शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी आपापल्या जीपकारीतून उतरले. सगळ्यांचं स्वागत सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी केलं. येळेवर आलात बघा. आम्हाला उगं आपलं वाटायचं, या विभक्ताला वाट बघायला लागते की काय? सरपंच. तसा अध्यक्ष मनापासून हसले. हा भले चांगदेव महाराज. अस्पृश्यता निवारणाचा पहिला कार्यक्रम म्हणजे अगदी येळ तर सुरू झाला पाहिजे काय? अध्यक्ष गडगडून हसले. त्याला बाकीच्या अधिकाऱ्यांनी साथ दिली. बोलत बोलतच अध्यक्ष ऑफिसात आले आणि असं टेकले नाहीत तोच हलगी वाजायला लागली. काय हे? अध्यक्षांनी माननच विचारलं. मिरवणुकीची तयारी. सरपंचांनी गुळणी फुटली. हे भले. अनपेक्षित नियोजनामुळे अध्यक्ष महाराज भारावून गेले. त्यांची छाती भरून आली. चांगल्या 3 बैलगाड्या शृंगारलेल्या होत्या. पहिल्या गाडीत अध्यक्ष साहेब, सरपंच, उपाध्यक्ष आणि DCC बँकेचे चेअरमन उभे होते. नंतरच्या गाडीत सभापती धर्मराज, CO साहेब, डेप्युटी CO उभे होते. सगळ्या पदाधिकाऱ्यांना व साहेब लोकांना मानाचे फेटे उपसरपंचांनी बांधलेले होते. कधी सवय नसल्यामुळं म्हणा अथवा फेटे डोक्यावर नीट न बसल्यामुळे साहेब लोक बुजगावण्यासारखे दिसत होते. त्यात CO साहेबांचा फेटा नेहमीच गळून पडायचा. फेट्याला आवरता आवरता साहेबांचा जीव रंजित झालेला होता. मिरवणुकीतल्या काही लोकांना त्याचं अप्रूप वाटायचं, तसं हसूही फुटायचं. तिसऱ्या गाडीत महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो होते. हार तुऱ्याने फोटो झाकून गेले होते. मिरवणुकीत आघाडीवर तरुण मंडळाचा लेझिम ताफा होता.
नंतर सनई सूर, मग गावकरी मंडळ, त्यानंतर बैलगाड्या आणि शेवटी वरिष्ठ अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग. घोषणा द्यायला 4-5 पोरं ठेवलेली होती. एक जण गुलाल उधळत होता, तर बारक्या पोरांचा गोंधळ, तोटे, फटाके, भुईनळे कसे उडतात ते पाहण्यासाठी उडत होता. मिरवणूक गावातून रमत गमत जात होती. चौक आल्यावर लेझमाचा डाव रंगायचा. बँडवाल्यांना तकीम झाल्यासारखं वाटायचं. सुवासिनी अध्यक्षांना ओवाळायला यायच्या. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक हात जोडायचे. कुणी फुलं टाकायचे, कुणी गुलाल उधळायचे आणि अध्यक्ष साहेब दोन्ही हात जोडून जनतेला अभिवादन करायचे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर त्यांचं स्वागत असंच करण्यात आलं होतं. त्या क्षणाची आठवण त्यांना झाली होती. म्हणून त्याच भ्रमात फिरल्यासारखं साहेबांना व्हायचं. अखेर गावातून फिरून पुन्हा मिरवणूक पंचायत कार्यालयापुढे आली. गाडीतली माणसं खाली उतरली. आता थोड्याच वेळात तिथं सभेचा मुख्य कार्यक्रम व्हायचा होता. म्हणून समाज कल्याण अधिकारी ग्रामस्थांना माईक करून सांगत होते, आता थोड्याच वेळात शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होईल. जिल्हा परिषदेचे लोकप्रिय अध्यक्ष आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मान्य आबासाहेबांचे मार्गदर्शन होणार आहे. तेव्हा ग्रामस्थांनी त्वरित स्टेजकडे येण्याची कृपा करावी. सूचना संपली. नंतर स्पीकरवाल्यानं कॅसेट लावली. ग तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्क्याचा आटम बॉम. तशी पटांगणात जमलेली व मातीत खेळणारी पोरं ढुंगण हलवून ओरडू लागली, जसा इश्क्याचा आटम बॉम्ब. कॅसेट किंचाळत होती. पोरं गोंधळ घालत होती. माती उधळत होती. कुणाचं कुणाला भान नव्हतं. आला माणूस पंचायत ऑफिसच्या मोटारींच्या गर्दीकडं आणि नव्या माणसांच्या गर्दीकडे बघून अचंबित होत होता. ऑफिसात चहा पाणी चाललं होतं. चहा कमी पण हसणंच जास्त चाललं होतं. मधून समाज कल्याण अधिकारी बाहेर यायचे. माईकवर सूचना द्यायचे. दिवस मावळायला चालला होता आणि स्टेजवर एकदम गर्दी झाली. कुणी कुठं बसायचं याचं नाटक चाललं होतं. सरपंचाने माईक हातात घेतला. गावकरी बंधू भगिनींनो. गावकरी जिथं जागा मिळेल तिथे बसलेले होते. समोर सतरंज्या टाकलेल्या होत्या. त्यावर भीमनगरमधील 10-12 माणसं बसलेली होती. स्टेजवर काय चाललंय ते त्यांना समजत नव्हतं. आज आपल्या गावचं भाग्य उजळलंय. अध्यक्ष महाराज म्हणजे आबासाहेबांचे पाय ह्या गावाला लागलेत, म्हणून मी त्यांचे हार गुच्छ देऊन स्वागत करतो. सरपंचाने हाराकडे बघितलं. समाज कल्याण अधिकाऱ्यांनी करंडीतला मोठ्यात मोठा हार उचलला, तर त्याला गुंतून दुसराही हार उचलला गेला. दुसऱ्याला तिसरा. सभेला सुरुवात करण्यापूर्वीच हारांचा हा गुंता काढायला पाहिजे होता, पण त्याकडे कुणीच बघितलं नव्हतं. सरपंचांनी घोषणा करून काही वेळ गेला. सरपंच साहेब बघत होते. त्यांचे दोन्ही हात त्या दिशेकडे हवेत अधांतरी होते. तर अध्यक्ष महाराज उठून उभे राहिले होते. समाज कल्याण अधिकारी हार सोडवण्याचा प्रयत्न करत होते. तर सभापती साहेबांना अवघडल्यासारखं झालं. मनातल्या मनात ते चच करू लागले. एक वार त्यांनी कांबळे भाऊसाहेबांकडे बघितलं. सीओ साहेब समाज कल्याण अधिकाऱ्याकडे रागाने बघत होते, तर बाकीचे अधिकारी गंभीर दिसत होते. गावकरी हाराच्या गुंताड्यात स्वतःच्या नजरेला गुंतवून ठेवत होते. एवढ्यात पुन्हा सरपंच ओरडले, अरे हार आणा, हार. तसंच समाज कल्याण अधिकाऱ्यांनी दात ओठ खाऊन दुसरा हार तोडला. नाळ कापल्या गळत हलकं वाटलं. पटकन अलग झालेला हार सरपंचाच्या हातात दिला. सरपंचाने अध्यक्षांच्या गळ्यात हार घातला. खुर्चीवर बसलेल्या लोकांच्या ओठावर त्रिकोणी हास्य उमटलं. ठराविक टाळ्यांसाठी हात उचलले. टाळ्यांचा कडकडाट झाला. समाज कल्याण खात्याने आणलेला फोटोग्राफर पुढे सरकला. अध्यक्ष आणि सरपंच सरळ उभे राहिले. क्लक. पुन्हा टाळ्या पडल्या. असं होता होता सगळ्यांचं स्वागत करण्यात आलं. सरपंचाचं फार महत्त्वाचं काम झालं. नंतर सभापती साहेबांनी अस्पृश्यता निवारण सप्ताहाबद्दलची माहिती दिली. नंतर अध्यक्षांना बोलायची विनंती करण्यात आली. टाळ्यांच्या गजरात अध्यक्ष उठले. मध्येच कोणीतरी ओरडलं, आबासाहेबांचा विजय असो.
शांत रहा, शांत रहा. अध्यक्षांनी हात वर करून लोकांना आवाहन केलं. सगळीकडे शांतता पसरली. अध्यक्ष बोलू लागले. मला माहीत आहे या देशातला गरीब शेतमजूर नागवला जात आहे. सरकारच्या योजना खालपर्यंत येत नाहीत, मध्येच त्या लाटल्या जात आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. दुधाचा महापूर कुठं अडून बसला आहे ते समजत नाही. या देशाचं ऐक्य काही जातीयवादी संघटना धोक्यात आणत आहेत हे सामान्य जनतेनं ओळखलेलं आहे. म्हणून अशा कार्यक्रमाचं महत्त्व फार आहे. आपल्या गावचे सरपंच म्हणजे वाघ माणूस, त्याचे हात तुम्ही बळकट केले पाहिजेत. गावातल्या तरुणांनी संघटित झालं पाहिजे. आजच्या हरिजन सप्ताहाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्रिकोणी हास्य विलसित झालं. अध्यक्षांना तातडीनं जिल्ह्याच्या गावी परत जायचं होतं. म्हणून उभ्या उभ्याच म्हणाले, बरं सरपंच, आम्ही निघतो. तिथं एक कार्यक्रम आहे, जायला पाहिजे. बरं सभापती साहेब, बाकीचं तुम्हीच बघून घ्या. थांबलो असतो पण तिकडे बी कार्यक्रम आहे ना मग. गर्दीतून चालता चालता सभापतींना म्हणाले. सभापतींनी मान डोलावली. अध्यक्षांची गाडी निघून गेली. नंतर सीओ साहेबांची, त्याच्या मागोमाग उपाध्यक्ष आणि डेप्युटी सीओंची. शिक्षणाधिकारी, आरोग्याधिकारी, समाज कल्याण अधिकाऱ्याला आपापल्या परीने सांगून गाडीत बसले. 2-2.5 तासापूर्वी आलेल्या गाड्या धुळा उडवीत निघून गेल्या. एकाच वेळी 10-15 गाड्या दहीगावला कधीच आल्या नव्हत्या. त्या निमित्ताने गावचा रस्ता थोडाफार दुरुस्त झाला होता. नाही म्हणायला, दहीगावच्या जत्रेच्या वेळा प्रकरण जे घडलं त्याचवेळी पुण्या मुंबईचे पत्रकार येऊन गेले होते. तहसीलदार, कलेक्टर, पोलीस खात्यातल्या गाड्या आल्या होत्या. पुन्हा सगळं शांत. नेहमीप्रमाणे गाड्या निघून गेल्या आणि सभापती साहेबांना सुनं सुनं वाटू लागलं. सभेला जमलेली माणसं उठून गेली. गावकरी पांगले. उरले तेवढे समाज कल्याण विभागातले कर्मचारी, समाज कल्याण अधिकारी आणि सभापती. स्पीकर बंद झाला. सभापतींना प्रश्न पडला. निमंत्रण पत्रिकेत छापल्याप्रमाणे सभेचा तर कार्यक्रम झाला पाहिजे. जुन्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलेलं आहे. सहभोजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला पाहिजे. सभापतींनी समाज कल्याण अधिकाऱ्याला विचारलं, साहेब, ही सगळी जबाबदारी ग्रामपंचायतवर सोपवलेली आहे. असं? होय, मग ग्रामसेवकाला बोलवा बरं. तसं ग्रामसेवकाला हुडकून आणलं. पुढचं कसं म्हणून साहेबांपुढे समाज कल्याण अधिकाऱ्याने विचारलं. साहेब, त्याची काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था झाली आहे. ग्रामसेवकाने तेवढ्या सावकाशीनं सांगितलं. अरे मग त्याच वेळी सांगू नव्हेत काय? अध्यक्षांच्या बरोबर सगळेच अधिकारी जेवायला बसले असते ना दलितांबरोबर. अरे किती प्रभावी कार्यक्रम झाला असता. काय हो समाज कल्याण अधिकारी? होय साहेब. समाज कल्याण अधिकारी पटकन म्हणाले. ग्रामसेवकाला काहीतरी बोलायचं होतं, पण ते पायाखालची माती नखानं उकरीत होते. तेवढ्यात सभापतीच म्हणाले, कुठं गेली आहे व्यवस्था? चला आपण सगळेजण तरी बसूया. सभापती स्टेजवरून उतरले, पण ग्रामसेवक मागेच रेंगाळला. चला साहेब, सहभोजनाचं साहित्य हरिजन वस्तीतच दिलंय, त्यांनाच तयार करायला सांगितलंय आणि सगळेजण जेव्हा म्हटलंय. आज कुणाच्या बी घरी चूल पेटणार नाही असं सांगून टाकले सरपंचाने. हा, आणि एकदम अंगावर दरड कोसळती की काय असं सभापतींना वाटू लागलं. ते तसे सुन्न उभे राहिले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा.
धन्यवाद.